नमस्कार. तर आज आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वर इथे. तर आता आपण गाडीमध्ये बसलो आहे. ॲक्च्युली आपण हायवेमध्ये चाललो आहे, पण हे आपल्याला मित्र भेटलेत आणि आपण पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वर दर्शन करणार आहोत. मी ॲक्च्युली जाऊन आलो आहे, पण आता पुन्हा एकदा चाललो आहे कारण श्रावणी सोमवार आहे शेवटचा, त्यामुळं नमस्कार मित्रांनो. तर आता आपण स्वामी समर्थ मठामध्ये चाललो आहे. तर आता आपण त्र्यंबकेश्वरमध्ये आहोत. त्र्यंबकेश्वरमध्ये आत्ताच पोचलो आहे. आणि आपण आता चाललो आहे स्वामी समर्थ मठामध्ये. तर आपण बस स्टँडमध्ये उतरलो आहे. बस स्टँड आणि थोडं पुढे चालत जायचं आहे आपल्याला. तुम्हाला रस्ता दाखवतो. इथे हा त्र्यंबकेश्वर मंदिर आणि इथे आपल्याला परत रिवर्स यायचं आहे थोडं चालत. जवळजवळ मला वाटते 10 ते 15 मिनटाचं चालत जावं लागेल आपल्याला, असं वाटतं. हो, आपण जाऊ चालत त्र्यंबकेश्वरमध्ये. स्वामी समर्थांचं अगोदर आपण दर्शन घेणार आणि त्यानंतर याचं बहुतेक गजानन महाराजांच्या पण याला जर वेळ मिळालाच किंवा तिथेही जाण्याचा प्रयत्न करूच. आणि त्यानंतर आपण बाबांकडे जाणार आहोत. तर भेटू. हा बघा, हा रस्ता आहे. आता सरळ जायचं आहे इथून आणि बहुतेक मला वाटतं ह्या साईडला काहीतरी आहे, मठ आहे. इथे दिसत नाही अजून, तो डोंगराच्या त्या साईडला. चालत जायला लागलं आपल्याला. हे बघा, नंतर आपण थोडं चालत आल्यानंतर पुढून आपल्याला असा एक छोटा रस्ता लागेल आणि या छोट्या रस्त्यामधून आपण सरळ चालत जाऊ शकतो पुढे. जशी तर पाण्याची टाकी पण आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल तर पुढे पाण्याची टाकी. हा छोटासा रस्ता आहे, इथून आपल्याला पुढे जायचं आहे. सरळ चालत जाऊन बघूया पुढे रस्ता कसा आहे. तर मी पहिल्यांदाच चाललो आहे. काय म्हणजे इथलं वातावरण बघा ना तुम्ही. इथलं वातावरण एकदम एवढा जबरदस्त आहे ना, का खतरनाक वाटतं एकदम. हिरवळ वातावरण, त्यात बोलायचंच नाही. आणि त्यात सोलो ट्रिप करायला खूप भारी वाटतं एकदम. ठीक आहे, मित्रांना बोललो होतो मी, पण त्याला सोमवार असल्यामुळं त्याला सुट्टी नाही आहे ना. सुट्टी नसल्यामुळं जाता येत म्हणजे. बघा, रस्ता एकदम कच्चा आहे, एकदम कच्चा रस्ता आहे. त्याच्यात आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. आता छोटासा रस्ता आहे एकदम. मला झालं कधी मी स्वामी समर्थ दर्शन घेतो, नंतर आपण गजानन महाराजांकडे जाणार ना. गजानन महाराजां आपण सेकंड म्हणजे नंतर आपण मठामध्ये. इथे किती गर्दी आहे किंवा काय आहे, आपण लवकर जर अर्ध्या 1 तासामध्ये इथून रिटर्न झालो, लगेच गजानन महाराजांकडे जाऊ आणि मग आपले जे बाबांना भेटायचं आपल्याला त्यांच्याकडे जाऊ. मस्त वातावरण एकदम मस्त वातावरण. नक्की आहे इथं बघा. फ्रेशनेस एकदम.
वा, इथून एंट्री आहे ना भाऊ? कॅमेरा अलाउड नाही पण मोबाईल नाही ना? म्हणजे इथं अलाउड आहे, तिथपर्यंत पण सिक्युरिटी बोलतील कारण की. ठीक आहे, आता आपण पोहोचलो स्वामी समर्थ मठामध्ये आणि ते एंट्री आहे. एंट्री कॅमेऱ्याला परमिशन आहे, पण पुढे कॅमेऱ्याला परमिशन नाही देऊ शकत असं मला वाटतं. बघू आपण जाऊन पुढे. वातावरण बघा इथलं कसं आहे, जबरदस्त जबरदस्त वातावरण, जबरदस्त वातावरण. आता आपण पोचलो आहे, तर आपण हलून वर चालू. म्हणजे आता बघा, आता ही एंट्री आहे, हा एंट्री पॉईंट आहे. आणि या मराठी मूवीमध्ये पण या मठाचं आलेलं आहे. आणि त्याचं पिक्चरचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सर पाठवा काय. बघा, आलो आपण श्री स्वामी समर्थ मठ त्र्यंबकेश्वर. किती जबरदस्त. काश्मीर महाजनी यांचं पिक्चर आहे आणि त्या पिक्चरमधलं हे माझं आलेलं मठ, इथे शूटिंग झाली पिक्चरची. बघू, छोटे छोटे पार्ट करून व्हिडिओ बनवू. अजून थोडं पुढे चाललो आहे आपण. श्री स्वामी स्वामी. तर आपलं इथं दर्शन झालं आता. आपलं कारण कॅमेराने घेऊन जाण्याची परमिशन नाही आहे आतमध्ये, तर असा बाहेरचा भाग आहे. तर ठीक आहे, आपण भेटू बाहेर. चला, तर आता आपण निघतो इथून. दर्शन झालं चांगलं, खूप चांगलं दर्शन झालं. गर्दी पण कमी होती आणि लगेच आपण निघतोय, जसं थांबत नाही इथे. हे बघा, हे मुख्य मंदिर मुख्य मठ आहे. आणि याच्यात आता आपण सरळ निघतो. हा बघा, हा जो मठ आहे ना, इथे आपण गेलो होतो. नाही, ॲक्च्युली आपल्याला जायचं कुठं आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला समोरवर त्रिशूळ दिसतोय डोंगरावरती, मे बी दिसत असेल. ह्याचे त्रिशूळ दिसते ना, त्रिशूळ तिथे म्हणजे आपले जे बाबा आहेत ते राहतात. त्रिशूलच्या इथे नाही, म्हणजे थोडं खाली येते या साईडला, असा एक माझा अंदाज. तर बघू, आता आपण बहुतेक गजानन महाराजांकडे न जाता आपण पहिले बाबांकडे जाऊ आणि मग आपण गजानन महाराजांच्या मठामध्ये जाण्याचा नाही, जाऊच आपण, असं आहे. बघा, हे दोन मुलं बघा दर्शना. कुठून आले बाबू तुम्ही? कुठून आलेत? अरे, गाव कोणतं आहे? इथेच राहता तुम्ही? अच्छा, तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये व्हिडिओमध्ये घेतलं तर चालेल ना? हां, येत आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये, चालेल ना? चला, बाय करा. हां, चलो. इथेच राहणारी मुलं आहेत. आणि ह्याच आपल्याला म्हणजे एकदम खाली जायचं आहे. ॲक्च्युली हा मठ एकदम म्हणजे डोंगरावरच आहे. आपण सरळ खाली उतरतोय. थोडा वेळ तर लागणारच. आता जायला मला वाटतं तिथे चालत जायला, म्हणजे कारण बाईक मी आणली नाही आहे. बाईक आणली नाही त्याच्यामुळं मग 15 ते 20 मिनटं लागणारच. 15 ते 20 मिनटं लागतीलच जायला. आणि मग गेल्यानंतर आपण तिथे दर्शन वगैरे काही बाबांकडे भेटू, त्या बाबांकडे जेवण वगैरे करू
आणि मग लगेच अर्ध्या एक तासात निघू. ॲक्च्युली बाबांची भेट घ्यायची होती. गजानन महाराज हे त्र्यंबकेश्वरला तुम्ही या. तुम्ही जर आले नसाल त्र्यंबकेश्वरमध्ये तुम्ही आले नसाल तर तुम्ही या, नक्की या. कारण हे बघा ना, हा नजारा बघा तुम्ही, जबरदस्त आहे. हो, नारळ वगैरे आलेत पण चांगले. खाली खाली जायचं आहे आपल्याला एकदम. म्हणजे हा समोरचा इंट्रीचा भाग आहे. हा बघा, आता पण चालू रिटर्न. म्हणजे एंट्रीचा भाग आहे हा. एंट्री इथून मेन गेट आहे. चलो बाय बाय. चलो बघा, इथं आहे पंचायती आखाडा श्री निरंजनी. भक्त निवास पण आहे तिथं भरपूर, आणि कमी दरामध्ये राहू शकतो आपण. म्हणजे चांगलं आहे. आता माहोल हा फॉग. दिस इज फॉग. दिस इज गावाकडचं वातावरण बघ कसं आहे. जय शंभो त्र्यंबकराज. आणि हा आहे तो ॲक्च्युली कुठं, हा समोरचा ब्रह्मगिरी आहे ना. समोरच त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. समोरच त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. आणि तिथे थोडी बाजारपेठ, तिथे भरपूर मोठी बाजारपेठ आहे. हा जो मेन रोड आहे तो तिथून चालत आलो आहे. श्री त्र्यंबकम प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे ना, तिच्या स्ट्रेट समोरच आहे ते. इथून सरळ आपण चालत जाऊ. आपण सरळ चालत जाऊ आणि इथून आपल्याला जायचं राईट साईडला. ॲक्च्युली दर्शन घ्यायचं नाही आपलं, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आणि इथे बिना लसूण आणि कांदाचा वापर नाही होत कुठल्याही हॉटेलमध्ये जा तुम्ही. हॉटेलमध्ये आज टपरीवर जा, लसूण आणि कांद्याचा वापर होत नाही. तर पूजेला ते जमतच नाही आहे. थोडा पाऊस पडतो आहे. चाललो आहे आपण. ठीक आहे, आता इथून जर राईट मारू. हॉटेल्स वगैरे तर मोठे मोठे आहे तिथं, काय प्रॉब्लेम नाही. चला आता आपण सरळ या रोडने चाललो आहे. आणि म्हणजे आपण इथं कुशावर तर कुंड आहे त्या ठिकाणी चाललो आहे. पोचू आपण आता इथे. तिथे एवढं जाणार नाही आहेत, सहज तुम्हाला दाखवतो मी. सरळ जायचं. आता इथं कुंड आहे, म्हणजे इथं गोदावरी प्रकट झालेली आहे त्या ठिकाणी. चला आपण एवढं तर काय बघणार नाही आहेत सरळ. नमस्कार. तर आता बघा आपण निघालो आहे महाराजांकडून. आमचे बुवा आहेत त्यांच्याकडून निघालो आहे आपण बाबांकडून. हे बघा, ही जुनी विहीर आहे. आणि इथे पुढे येतं आहे
निवृत्ती महाराजांचं पण मंदिर आहे पुढे. ते काय जाणार नाही. हे जे समाधी आहे ती ॲक्च्युली याच रस्त्यामध्ये पुढे आहे. आता आपण चाललो आहे गजानन महाराजांच्या मठाकडे. तर आधी आपल्याला लागेल त्र्यंबकेश्वरचं मंदिर आणि नंतर त्यानंतर लागेल गजानन महाराजांचं मठ. चला आता हे छोटे छोटे रस्ते आहेत. आता छोट्या छोट्या रस्त्यांमधून जावं लागेल आपल्याला. हे बघा आपलं आता त्र्यंबकेश्वर मंदिर आणि जस्ट आपण आता पुढे चाललो आहे इथे गजानन महाराजांच्या मठामध्ये. आता इथे आपल्याला लागते दर्शनाला जाऊ शकत नाही कारण 4-5 तास लागतात. 4 ते 5 तास लागणार दर्शनाला. त्यामुळं आपण निघतो आहे आता या रोडने आपण सर्व चाललो आहे बाहेर. नमस्कार. तर आता दर्शन आपलं झालं आहे चांगल्या प्रकारे. श्री गजानन महाराज. आता दर्शन झालं आपलं आणि आपण आता घरी निघतोय सरळ बस स्टेशन. आणि आता सरळ चाललो आहे आपण बस स्टँडकडे चाललो आहे आपण. कसारा बस पकडणार आहेत आपण. कसारा रेल्वे स्टेशन.